नवापूर तालुक्यात शासकीय कामांचा खोळंबा। नवापूर तालुक्यात शासकीय कार्यालयांचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। विशेषतः भूमी अभिलेख कार्यालयात खरेदी विक्री मोजणी आणि वारस नोंदणीची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत। बायोमेट्रिक हजेरी बंद असल्याने कर्मचारी वेळेवर येत नाहीत, ज्यामुळे कामांची नोंद होत नाही। नगर परिषद कार्यालयातही अशीच परिस्थिती असून काही कर्मचारी पत्रकारांशी हुज्जत घालतात असे निदर्शनास आले आहे। या गंभीर परिस्थितीमुळे नागरिक नवापूर तालुक्याला कोणी वाली आहे का असा संतप्त सवाल विचारत आहेत। या अनागोंदी कारभाराबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य मंगेश येवले, घनश्याम परमार आणि संजय भाऊ भटू पाटील यांनी प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर टीका केली आहे। नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली असून या समस्येवर तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। जे आईच्या नावाचे करायचे आहे, मी 3 महिन्यापासून इथे फिरत आहे। अधिकारी कधीही मला भेटले नाही आहे आणि जे मेन प्रमुख आहे ते तर भेटतच नाही आहे। तर आम्ही पकड करून सगळे नोटिसा सगळे इथे निघून गेली आहे, तरीही आता फक्त थम्सच बाकी आहे। पण मेन प्रमुख अधिकारी हजर न राहिल्यामुळे आमचं काम फार मंद गतीने चालू आहे। आम्हाला फार अर्जंट काम आहे। तरी माझी आईची वय 91 वर्ष झाली आहे आणि त्यांना मी फिरवत आहे, म्हणून मला लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे। यासाठी इथे काय कोणते जबाबदार अधिकारी त्यांना समक्ष हजर करावे ही माझी विनंती आहे। ट्रांसलेशन करना आहो बोललो। हे कॅन्सरचे पेशंट आहे, त्यांचं 3 महिन्यापासून काम रखडलेले आहे। ते विचारे रोज येतात, सगळं विचारून चालले जाते। त्यांना कोणी सांगत बी नाही काय आहे ते, काय सांगत बी नाही, त्यांना कोणतीही माहिती देत नाही आहे। गेल्या 2 महिन्यापासून अधिकारी नसल्यामुळे असंख्य जे ग्राहक आहेत ज्यांचे कामं रखडलेले आहेत, तर गेल्या 2 महिन्यापासून इथे कर्मचारी जे उपस्थित असतात त्यांच्याकडे अधिकार नसल्यामुळे ते कामं होत नाही आणि जे भूमिलेख अधिकाऱ्याचे अधीक्षक आहेत ते जवळजवळ 2 महिन्यापासून इथे नसल्याने या सर्व लोकांची कामे रखडलेली आहेत। तसेच या कार्यालयामध्ये कुठेही फिरस्ती असलेली नोंद, जे हलचाल रजिस्टर म्हणतो, तेही नसल्याने कोण कुठे गेलेलं आहे, काय गेलं आहे इथे दिसत नसल्यामुळे संबंधित कार्यालयाचा कारभार किती गलिच्छ प्रमाणाचा आहे ते दिसून येत आहे। यावर जिल्हा प्रशासन काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। ब्युरो रिपोर्ट, नजरबाज न्यूज।